Am I audible? Yes, sir. So, as I mentioned to you, sir, I would prefer having this as an interaction rather than one-side lecture. All of you all belong to Maharashtra region, so very well conversant with Marathi, right? So मध्ये मध्ये मी मराठी बोललो तर चालेल की मध्ये मध्ये इंग्रजी बोललो तर चालेल? ओके. सर्वप्रथम जरा मागच्याने पुढे या. सर्वप्रथम छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि राजश्री शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीला वंदन करून मी हे आजचं एक लेक्चर तुमच्या पुढे देणार आहे. आणि जसं मी म्हणालो, हे लेक्चर कमी आणि इंटरॅक्शन जास्ती करायचं आहे आपल्याला, कारण ह्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या फायद्यासाठी आपण इथे सांगणार आहोत. आणि आय एम थँकफुल टू युअर ॲल्युमनाय सर्वज्ञ पाटील, जो इथलाच एक सक्सेसफुल ॲल्युमनाय म्हणून पास आउट होऊन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग मध्ये आला. अँड नाव ही इज गोइंग टू एक्सप्लोर ब्राईट करियर अपॉर्च्युनिटीज इन द फील्ड ऑफ पॅकेजिंग फूड. I am sure he will. Opportunities and avenues in the field of packaging. My name is Shekhar Ambedkar. I am Assistant Director and Head of International Packaging Center for Indian Institute of Packaging, which is an autonomous body under the Ministry of Commerce and Industry, Government of India. मला सांगा, तुम्ही सगळे फूड टेकचे स्टुडंट आहात की अजून त्याच्यामध्ये कोण दुसरं फॅकल्टी कोण आहे? ती फूड टेक्नॉलॉजी. बाकी स्टुडंट्स बीटेक आणि MSc फूड सायन्स. लास्ट इयर फूड सायन्स and technology. Wonderful. So this will be more relevant to you guys, so please pay attention. We'll have interaction. आपण बोलू, तुम्हाला काही शंका असेल तर त्या देखील आपण इथे निरसन करूया. What do you mean by packaging? फूड टेक्नॉलॉजी मध्ये तुम्हाला काही मॉड्यूल्स असतील, तर मला आणि तुमच्याकडनं ऐकायची की पॅकेजिंग म्हणजे काय. कोणी सांगू शकतं? एक्सेप्ट सर्वज्ञ. येस मॅम. आउटर कव्हरिंग, इझी टू कन्व्हिनियन्स, इझी टू हँडल. जे काय मटेरियल आपलं फूडचं मटेरियलला इझी टू हँडल असेल आणि त्याला कॅरी करता आलं पाहिजे, त्याला प्रोटेक्शन असली पाहिजे, बाहेरनं त्याला पॅकेजिंग म्हणतात. व्हेरी गुड. एनिवन एल्स? अरे बोला बिंदास. काय आपल्याला इकडे काय टेन्शन घेऊ नका, आरामात. ओके. पॅकेजिंग जे आहे ना, ते नेचर पासूनच इन्स्पायर झालेलं आहे. नाउ सिन्स यू ऑल बिलॉंग टू फूड टेक, this will be more relevant to you. You can see the natural packaging for fruits and vegetables. So this has inspired human being to create packaging. आता जे मी बोललो की mimicking what nature has taught us. आपल्याला निसर्गाने जे एक स्वतःच पॅकेजिंग निर्माण करून दिलेलं आहे, त्याचंच मिमिकिंग आपण जे काही फूड प्रोडक्ट्स किंवा प्रोड्युसेस किंवा बाय प्रोडक्ट्स बनवतो, त्याच्यासाठी पॅकेजिंग हे जरुरी आहे. आणि ते का जरुरी आहे ते आपण आता ह्या इंटरॅक्टिव्ह सेशन मध्ये बघणार आहोत. टेक्निकल डेफिनेशन जर तुम्ही मला विचाराल तर पॅकेजिंग मे बी डिफाइंड एज अ मीन ऑफ एन्शुरिंग सेफ डिलिव्हरी ऑफ प्रोडक्ट to the ultimate consumer in a sound condition at a minimal overall cost. म्हणजे जो तुमचा एंड कंझ्युमर आहे त्याच्यापर्यंत जर एखादं प्रोडक्ट किंवा प्रोड्यूस पोहोचवायचं झालं तर ते जसं मॅमनी सांगितलं की सुरक्षितरित्या कसं पोहोचवता येईल सर्वात कमी कॉस्टमध्ये, त्याचं मीन म्हणजे पॅकेजिंग. Packaging is science, art and technology of enclosing or protecting the products for distribution, storage, sale and use. तुम्ही रिटेल मध्ये खूप साऱ्या गोष्टी विकत घेत असाल, बघितल्या असतील, आताही देखील आपण बघणार आहोत. तर त्याच्यासाठी पॅकेजिंग किती महत्त्वाचं आहे, फूड टेक्नॉलॉजीसाठी पॅकेजिंग किती महत्त्वाचं आहे आणि त्याचा रिसर्च किती महत्त्वाचा आहे, त्याच्याबद्दल आज आपण आता इथे बोलणार आहोत.